मग आजकाल आपण बघतो जे स्टुडंट्सला आहे ना फायनान्शियल प्रेशर खूप असतं की फायनान्शियली लवकरात लवकर स्टेबल व्हायचंय. मग अशा केसमध्ये त्यांनी स्मार्ट प्लॅनिंग कशी करावी? हे स्मार्ट प्लॅनिंग करताना ना एक कॉमन मिस्टेक जी सगळ्या स्टुडंट्सकडनं होते ती होती की प्रत्येकाला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचंय. आई वडिलांनी कष्टाने एवढं शिक्षण दिलंय, त्या कष्टाचा चीज करायचं आणि आयुष्यात स्वतःही पुढे जायचंय. की प्रत्येकाला असं वाटतं की मला डे 1 पासूनच 10 लाखाचं पॅकेज मिळालं पाहिजे. मी फायनान्शियली इंडिपेंडंट केव्हा होईल? जेव्हा मला डे 1 पासूनच लाखोंचं पॅकेज मिळेल. हा गैरसमज आहे. सो जेव्हा तुम्हाला फायनान्शियली इंडिपेंडेंट म्हणजे काय, तुम्हाला पॅकेज चांगलं पाहिजे. साधी सिंपल गोष्ट. आयटीच नाही, जगातली कुठलीही टेक्नॉलॉजी, कुठलीही गोष्ट आपण पाहूया. एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण एक ॲव्हरेज स्टुडंट बद्दल बोलूया. आपण खूप एक्सलंट आहे, जो क्लासचा टॉपर आहे, त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये प्रत्येकाने हे समजून घेणं आहे की यस, तुम्हाला जे हवंय तेवढं पॅकेज तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही त्या पॅकेज बद्दल कंपनीला ठामपणे सांगू शकता, पण कधी? जेव्हा ऍटलिस्ट काहीतरी एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तेव्हा.